भाजपचा वारू रोखण्यासाठी साताऱ्यात महायुतीतील शिवसेना राष्ट्रवादीचे खलबते कोयना दौलत निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक. सातारा जिल्ह्यात भाजपचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पुढाकार घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर बुधवारी सायंकाळी 7:30च्या सुमारास पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या सातारा येथील कोयना दौलत निवासस्थानी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील, विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे पहिल्यांदा जाहीरपणे बाहेर येत सहभागी झाले. त्यांच्या उपस्थितीमुळे या बैठकीला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले. यासोबतच सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन खासदार नितीन काका पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर तसेच फलटणचे माजी आमदार दीपक चव्हाण यांचीही उपस्थिती होती. कोयना दौलत निवासस्थानी बैठक सुरू असल्याची माहिती मिळताच प्रसिद्धी माध्यमांनी पोवई नाक्यावर गर्दी केली. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी पालकमंत्र्यांनी केवळ चहासाठी बोलावल्याचे सांगितले. राजकीय चर्चाबाबत विचारणा होताच त्यांनी चहा गोड होता असे म्हणत सूचक उत्तर दिले. दरम्यान खासदार नितीन काका पाटील यांनी मात्र पत्रकारांशी बोलताना आपली भूमिका स्पष्टपणे मांडत आगामी राजकीय घडामोडीचे संकेत दिले. या बैठकीमुळे सातारा जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग येणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. रामराजे नाईक निंबाळकर या ठिकाणी आले आहेत. मला साहेब काय सांगाल? अरे हो बाबा, शंभूराज देसाईंनी आम्हाला नवीन घरात चहा पाणी केलं. त्याच्याबद्दल काही तुमची राजकीय भूमिका काय? नो भूमिका. काय जिल्हा परिषद काय करणार आहे? जिल्हा परिषदसाठी काय माहिती? काय बैठक झाली महाराज सोबत बैठक झाली. बैठक काय झाली महाराज साहेब? सांगितलं चहा पाणी झालं, आणि चहा गोड होता का कसा होता? चांगला होता. एकंदरीत जर बघायला गेलं तर या संजीवराजे नाईक निंबाळकर राष्ट्रवादी आणि शिवसेनेची बैठक झाली. भाजप यामध्ये कुठं दिसली नाही. भाजपला का घेतलं पाहिजे? भाजपने यापूर्वी माझ्या माहितीनुसार जाहीर केले की आम्ही सोबळाव जिल्हा परिषद लागतो. शिवेंद्रराजेंनी आज असं आवाहन केलं की पालकमंत्री जिल्ह्याचे प्रमुख आहेत, त्यांनी महायुतीची बैठक बोलवावी आणि चर्चा करावी. पण ठीक आहे ना, मग पालकमंत्र्यांनी बोलावं, आमची हरकत नाही. मंत्री गोरेंच्या धक्क्यानं सर्व एकत्र झाला का तुम्ही? नाही, तसं काही नाही. काय धक्का त्यांचा? पण तुमच्या इथं नगराध्यक्षाचा पराभव झाला असेल. त्यात गोऱ्यांचं काय संबंध? भाजपचे नेते ते ते भाजपची पार्टी पूर्वीपासून आहेच ना आमच्या इथे. त्यात त्यांचा काय संबंध? उद्या बैठक आहे मदन भोसले येथील पूर्वीपासून भाजपमध्ये. तुम्ही एकत्र लढणार का आता? जिल्हा परिषदेत एकत्र लढणार का दोघं जण? आता चर्चा तर चालू आहे, बघूया चर्चेत काय नाही. तुतारीलाच बरोबर घेणार आहे का? तुतारीला हे बघा, आता आम्ही दोघं तर बरोबर बसलो, चर्चा केली. आताशी सुरुवात आहे. इलेक्शन काल परवा जाहीर झाले आहे. बघूया ना पुढं काय काय होतं. भाजपलाच का डावललं जाते जिल्ह्यात? भाजपला म्हणून आवाज द्या. मग त्यांना का नाही या बैठकीला बोलावलं? आता जिल्ह्याचे पालकमंत्र्यांनी बोलावं, आमची कुठे काय हरकत आहे कुणाची. साताऱ्यात राजकीय हालचालींना वेग, महायुतीसाठी पालकमंत्र्यांनी पुढाकार घेणे आवश्यक, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले. सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असून सर्व पक्षाकडून तयारीला वेग आला आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सातारा येथे शिवसेनेचा मेळावा घेत निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी महायुतीबाबत महत्त्वपूर्ण भूमिका मांडली आहे. सातारा येथे बुधवारी पत्रकारांशी बोलताना मंत्री भोसले यांनी सांगितले की जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत महायुतीसाठी पालकमंत्र्यांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. मात्र युती न झाल्यास सर्व पक्ष आपापल्या ताकदीवर निवडणूक लढवतील असेही त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले. बुधवारी सातारा नगरपालिका कार्यालयात आयोजित एका बैठकीसाठी मंत्री भोसले उपस्थित होते. यावेळी त्यांनी सातारा नगरपालिकेतील उपनगराध्यक्ष पदाबाबत भूमिका स्पष्ट करत उपनगराध्यक्ष कोण होणार हे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले ठरवतील आणि त्यांचा निर्णय अंतिम असेल असे सांगितले. याचबरोबर नगरपालिकेतील विविध विषय समित्यांचा निवडी तसेच स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीबाबतही आपली भूमिका त्यांनी मांडली. हे कदाचित नाही, उदयनराजेच उपाध्यक्षाचा निर्णय घेणार, कदाचित सगळे
त्यांचं उपाध्यक्षाचं नाव उदयनराजे देणार आहे, त्याबद्दल काय शंकाचा विषयच नाही. आणि ज्यांनी माघार घेतली त्यांना प्रायोरिटी देणार म्हणजे असं काही स्वीकृतला क्रायटेरिया कमी मतांना पडले किंवा असं काही नाही. आता जे योग्य असतील ते स्वीकृतमध्ये येतील, त्यामुळे असं नाहीये. आणि शेवटी युतीचा निर्णय माझं म्हणणं आहे की वरिष्ठांनी आणि जिल्ह्यात बसायचं असलं तर पालकमंत्र्यांनी सगळ्यांना एकत्र बोलवावं. पालकमंत्र्यांचा तो अधिकार आहे, ते आमचे पालकमंत्री आहेत, त्यांनी बोलवावं, मग पुढे चर्चा होईल. त्यांनी तर स्वबळाची भाषा केली आहे, तुम्ही करणार का? नाही, त्यांनी केली असली तर मग मी माझ्या ह्याच्यात नाही, पण ठेवा शेवटी होत नसलं तर प्रत्येक जण लढणारच ना आपल्या ताकदीवर. म्हणजे निवडणुकीतनं तर काय कोण माघार घेणार नाही. जर एकत्र जर नाही झालं तर प्रत्येक जण लढणार. म्हणजे आम्ही काय, भाजप काय, सेना काय, राष्ट्रवादी काय किंवा पवार साहेबांचा पक्ष काय, सगळे जर होत नसलं तर जो तो आपापल्या ताकदीवर लढणारच आहे. ते काय लढायचा कोण थांबणार नाही ना. साताऱ्यात शिवसेनेचा रणशंखनाद. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी आक्रमक तयारी, भगवा फडकवण्याचा निर्धार. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झाली. येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा साताऱ्यात डौलाने फडकवायचा आहे, असा आक्रमक आणि ठाम निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला. बैठकीत संघटनात्मक मजबूती, निवडणूक रणनीती, मतदारांशी थेट संपर्क वाढवणे तसेच स्थानिक प्रश्नांवर शिवसेनेची ठाम व प्रभावी भूमिका मांडण्यावर सविस्तर चर्चा झाली. प्रत्येक तालुक्यातील राजकीय परिस्थितीचा बारकाईने आढावा घेत संभाव्य उमेदवार, प्रभागनिहाय ताकद आणि उणीवांवर स्पष्टपणे मंथन करण्यात आले. बूथ स्तरावर संघटना अधिक मजबूत करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले. बैठकीस कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आमदार महेश शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव तसेच तालुका प्रमुख, उप तालुका प्रमुख, शहर व ग्रामीण भागातील प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. मंत्री शंभूराज देसाई यांनी कार्यकर्त्यांना जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून लढण्याचे आवाहन केले. पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, शिक्षण, विकास कामे या ज्वलंत मुद्द्यांवर जनतेशी थेट संवाद साधून शिवसेनेचा लढवय्या चेहरा ठळकपणे समोर आणण्यावर भर देण्यात आला. येत्या काळात तालुकानिहाय बैठका घेऊन निवडणूक तयारी अधिक गतिमान करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. बैठकीच्या शेवटी सर्व पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने, ताकदीने आणि आक्रमकपणे काम करून आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेचा झेंडा सातारा जिल्ह्यात फडकवण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून इच्छुकांच्या मुलाखतींना प्रारंभ. शुक्रवारी व शनिवारी साताऱ्यात आयोजन. उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती शुक्रवार दिनांक 16 व शनिवार दिनांक 17 जानेवारी रोजी राष्ट्रवादी भवन, जिल्हा दूध संघाच्या इमारतीमधील कार्यालयात आयोजित करण्यात आल्या आहेत. या मुलाखती सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होणार असून मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन खासदार नितीन काका पाटील यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे मोठ्या प्रमाणात इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या पार्श्वभूमीवर तालुकानिहाय मुलाखती घेऊन सक्षम उमेदवारांची गट व गणनिहाय निवड करून अंतिम उमेदवार निश्चित केले जाणार आहेत. यासाठी 2 दिवसांचा सविस्तर मुलाखत कार्यक्रम आखण्यात आला आहे. शुक्रवारी कोरेगाव, वाई, खटाव, फलटण, सातारा व जावळी तालुक्यातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती होणार आहेत, तर शनिवारी कराड, पाटण, मान, खंडाळा आणि महाबळेश्वर तालुक्यातील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. या मुलाखतींसाठी सर्व इच्छुकांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर पाटील यांनी केले आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी कोरेगाव तालुक्यात प्रशासन सज्ज. प्रांताधिकारी प्रमोद कुदळे. राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील 12 जिल्हा परिषद व 125 पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये सातारा जिल्हा परिषद व कोरेगाव पंचायत समिती यांचाही निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले असून सर्वांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन प्रांताधिकारी प्रमोद कुदळे यांनी केले आहे. जिल्हाधिकारी यांनी निवडणूक कार्यक्रमाची सूचना प्रसिद्ध करण्याचा
दिनांक 16 जानेवारी 2025 असून नामनिर्देशन पत्र देण्याचा कालावधी 16 ते 20 जानेवारी दरम्यान सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. रविवार दिनांक 18 जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने नामनिर्देशन पत्र देण्यात येणार नाहीत. नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याचा कालावधी 16 जानेवारी ते 21 जानेवारी रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत असून रविवार दिनांक 18 जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येणार नाहीत, अशी माहिती कुदळे यांनी दिली. नामनिर्देशन पत्राची छाननी व त्यावर निर्णय देणे हे दिनांक 22 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजल्यापासून होईल. वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक 22 जानेवारी रोजी छाननी पूर्ण झाल्यानंतर लगेच आहे. उमेदवारी मागे घेण्याचा दिनांक 23 जानेवारी, 24 जानेवारी व 27 जानेवारी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत राहणार असून रविवार दिनांक 25 जानेवारी व सोमवार दिनांक 26 जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने उमेदवारी मागे घेण्याची नोटीस स्वीकारण्यात येणार नाही. निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे व चिन्ह वाटप दिनांक 27 जानेवारी रोजी दुपारी 3:30 नंतर केले जाणार आहे. मतदानाची तारीख 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 7:30 वाजल्यापासून ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत असून मतमोजणी दिनांक 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजल्यापासून कोरेगाव येथील DP भोसले महाविद्यालयाच्या इंडोर हॉलमध्ये होणार आहे, अशी माहिती कुदळे यांनी दिली. निवडणुकीसाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले असून आचारसंहिता कक्ष, कंट्रोल रूम आदींची स्थापना करण्यात आली आहे. स्थिर सर्वेक्षण पथकांची देखील स्थापना करण्यात आली असल्याचे कुदळे यांनी निदर्शनास आणून दिले. प्रशासनाने निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व तालुका प्रमुख, सर्व विभागीय प्रमुख, त्याचबरोबर पोलीस यांची बैठक घेतलेली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत आणि आचारसंहितेच्या बाबतीत योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत. आचारसंहितेच्या अनुषंगाने आपण तालुक्यामध्ये 3 FST फ्लाइंग स्क्वॉड आणि 3 स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम स्थापन केलेल्या आहेत. ज्या स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम आहेत त्या सातारा मसवड रोडवरती त्रिपुटी या ठिकाणी, त्याचबरोबर वाटार स्टेशन येथे तडवले, संमत, वाघोली या ठिकाणी आणि रहिमतपूर एरियामध्ये साठेवाडी या ठिकाणी आपण 3 टीम स्थापन करत आहोत. त्याचबरोबर 3 फ्लाइंग स्क्वॉड आहेत. एक कोरेगाव तहसील ऑफिस या ठिकाणी, एक वाटार स्टेशन पोलीस स्टेशन आणि एक रहिमतपूर पोलीस स्टेशन या ठिकाणी आपण ठेवत आहोत. तर सर्वच राजकीय पदाधिकारी आणि सर्वच जनतेला आव्हान आहे की आचारसंहिता किंवा कायदा आणि सुव्यवस्थेच्या अनुषंगाने काही तक्रार किंवा काही प्रॉब्लेम असतील तर या फ्लाइंग स्क्वॉड आणि आमचं तहसीलच्या या ठिकाणी जे नियंत्रण कक्ष आहे त्या ठिकाणी आपण तक्रार करू शकता, जेणेकरून आमच्याकडून प्रशासनाच्या वतीने शक्य तितक्या लवकर आपण त्याला प्रतिसाद देऊन तो प्रॉब्लेम आहे तो सॉर्ट आउट करण्याचा आम्ही प्रयत्न करू. निवडणूक आयोगाने जो काही कार्यक्रम जाहीर केलेला आहे त्या अनुषंगाने 5 फेब्रुवारी 2026 रोजी आपला मतदानाचा दिनांक असणार आहे. तर सर्वांना आमच्या वतीने आव्हान आहे की सर्वांनी जे काही मतदार यादीमध्ये ज्यांची नाव आहेत त्या सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसादाने मतदान करावे. 253 मतदान केंद्र आहेत आणि हे 253 मतदान केंद्र 150 इमारतीमध्ये आहेत. त्यामध्ये 1 मतदान केंद्र असणारे 79 इमारती आहेत, 2 मतदान केंद्र असणारे 50 इमारती आहेत, 3 मतदान केंद्र असणारे 14 इमारती आहेत, 4 मतदान केंद्र असणाऱ्या 4 इमारती आहेत, 5 मतदान केंद्र असणाऱ्या 2 इमारती आहेत आणि 6 मतदान केंद्र असणारे 1 इमारत आहे. 6 मतदान केंद्र हे पिंपोडे बुद्रुक या ठिकाणी आहेत आणि 5 मतदान केंद्र असणारे वाटार, किरोली आणि कुंभे या ठिकाणी 5 मतदान केंद्र आहेत.